हे इकडे काय करतात? असो, सेनापती साहेबांशी मुख्य गोष्ट बोलायची तर मी विसरलोच. विलासरावजींनी इतके पडवले पण काही उपयोग झाला नाही. पाझ्या घागरीवर पाणी. त्या भामिनीचा सूड उगवण्याकरता त्यांना तसे सांगायचे होते की वनमालेसारख्या गरीबाच्या मुली वर्तनानं तशाच असायच्या, तेव्हा आपण जरा सावध राहा. आता आठवण झाली. बाकी या गरिबांच्या मुली शिलाने कुशीलाच असायच्या असा आम्हा श्रीमंतांचा सिद्धांतच आहे. विलासरावजी अजून तिकडे काय करतायत? त्यांच्याशी कुजबुजत दालनात उभे दिसतायत. असो, आपल्याला ना बुवा असे दोन पायांवर तिष्ठत उभे राहणे अगदी जीवावर येतो. अगदी जीवावर येतो. अहो, आम्ही श्रीमंत मनात येईल तेव्हा हवे ते करू. दिवसेंदिवस प्रहरानुप्रहर अंथरुणात लोळत राहू. खाणे पिणे बोलणे ते सर्व काही अंथरुणात लोळत करू. पण दोन पायांच्या खांबांवर हे अख्खे शरीर उभं करण्याची त्रासदायक युक्ती मजुरांप्रमाणे लांबणार आहे. या दरिद्री धैर्यधरासारखी शोधून काढलेली आम्हाला अजिबात पसंत पडलेली नाही. इतका वेळ या लोकांना उभे राहते तरी कसे कुणास ठाऊक. अहो, परमेश्वराच्या या श्रीमंत सृष्टीत विधात्याचा डोळा चुकून हे दरिद्री शिरले नसते तर ज्याप्रमाणे देवाने आम्हाला लोळत जन्माला गेलेले पाठवले त्याचप्रमाणे आम्ही श्रीमंत लोळत आमरणही राहिलो. पण यापुढची यातायात आता आमच्या शरीर शक्य नाही. चला लोळण घेऊन. देवा देवा, आमची हाडे इतकी कठीण कशाला रे? आमच्या अंगावरचे मांस लोण्याच्या गोळ्याप्रमाणे मऊ आहे, हे ठीक आहे, पण ही हाडे इतकी कठीण कशाला? अरे आतून हे हाडांचे भाले आणि वरून हे हिऱ्यांचे खडे माझ्या अंगात असे खूपच आहेत. देवा देवा, आमचे अंग सोललेल्या केळ्यासारखे मऊ केले असते तर नसते काय रे चांगले तुमचे? हे हिरे हे कोमल फुलांचे बनवले असते तर काही बिघडले असते तुझे? अरे आमच्यासारख्या श्रीमंतांच्या अंगाला चिकटून राहणाऱ्या पातळ तेलाचे स्वरूप तू या सोन्याला का दिले नाहीस? तारामंडळ निर्माण करण्यात देवाची सर्व शक्ती खर्चून जाऊन पृथ्वी निर्माण करतानाच हा देव खरोखर तंगा झाला असला पाहिजे. असो, पण देवा तू त्याच वेळेस मला तुझा गुरु केला असतास ना. तर ही पृथ्वी मऊ उंचीने रेशमाने आणि कापसाने किती अल्पश्रमात झाकता येते हे नसते का तुला शिकवले? देवाच्या या सर्व चुका आम्ही आमच्या मालात आमच्या हिशोबाने दुरुस्त करत असतो. पण यापुढची यातायात आता शक्य नाही. अहो, आम्ही खूप ताट आहोत, पण या दरिद्री धैर्यधराकडे आले की असेच वागावे लागते. थांबा, श्रीमंतांच्या हालचाली कशा असतात ते कळू देत ना त्या दरिद्री धैर्यधराला. घेऊन येत एक मस्त लोळण.
लक्ष्मीधरजी, ओ लक्ष्मीधरजी, लक्ष्मीधरजी, माझे दागिने चोर. बघा मी इकडे काय लावून लावता इथे. ते मी काय घेणादारजींकडे जायचं नाही का. हो ते तर मी विसरलोच. हो चला पृथ्वी नंतर करूया. चला.